नमस्कार मंडळी. तर आता आलाय क्रिसमस. तर क्रिसमससाठी सर्वजण बनवत आहेत प्लम केक. तर मी म्हणलं मलाही बनवू वाटतोय, पण जे काय वस्तू लागत होते ते तर माझ्याकडे नव्हतेच अवेलेबल. तर मी फक्त टुटी फुटी घेऊन आलेली आहे आणि घरात जे पण काही साहित्य आहे त्यातच मी केलेलं आहे बरं का. आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेलं आहे. ते पण फक्त गूळ, पीठ आणि खायचा सोडा आणि टुटी फुटी, फक्त ओन्ली 4च साहित्यामध्ये मी केक तयार केलेला आहे. तर तो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर सर्वात पहिलं तुम्ही लाईक करा बरं का. तर चला तुम्हाला मी सांगते. पहिलं मी गूळ मस्त फोडून घेतला. ओरिजिनल गूळ आहे. मस्त त्याला पाण्यामध्ये वितळून घेतलेला आहे 2-5 मिनटं गॅसवर ठेवून. त्यानंतर ना 1 वाटी गूळ घेतला तर 1 वाटीच पीठ, म्हणजे पाणी वगैरे त्याला जेवढं जाईल तेवढं टाकलेलं आहे मी. म्हणजे पीठ आपलं जेवढं मस्त सेल व्हायला पाहिजे तेवढं. आणि हे जे ओव्हन आहे ना, नवीनच ओव्हन आहे, ते पण माझ्या ताईचं ओव्हन आहे. तर म्हटलं चला ओव्हनमध्येच बघूया बनवून होतं का नाही. तर माझी ओव्हनमध्ये सुद्धा काय चुकी झालेली ना, ते सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगते बरं का. खूप मोठी गंमत झालेली आहे ह्या केकसाठी. म्हणजे इतके उटाराटा झालेत ना खूपच. तर मी पीठ टाकलेलं आहे, तेल टाकलं आहे बघा 1-2 पळी. त्याबरोबर म्हणजे सर्व मी अंदाजे घेतलेलं आहे. काही मेजरमेंट नाही आहे माझं. सर्व म्हणजे माझ्या मनात आलं आणि मी लगेच बनवायला घेतलेलं आहे. म्हणजे कसं आहे, ते मन खूप विचलित होत होतं की कधी मी बनवलं आणि कसं होईल, काय होईल नाही का. पण म्हणतात ना, फर्स्ट टाईमच मी केलेलं आहे. तर बघूया कसं होतोय कसा नाही. तर सर्व मी रेडी करून घेतलेलं आहे. पीठ, गूळ सर्व मिक्स करून सोडा वगैरे टाकलेला आहे. त्यानंतर ओव्हन ठेवलं आहे प्रीहीट करायला. तर इथं काय चुकी झाली माझी. मी फक्त वरचंच म्हणजे हे म्हणजे तिथं होते 2 ऑप्शन होते, वरचे आणि खालचे. पण आपले ते गॅसचे जे असतात ना, जिथून ऊब लागते, ते मी फक्त वरचंच चालू केलेलं, खालचं केलंच नाही. मग ते काय झालं, वरी शिजलेलं. तर तेवढ्या वेळात ते कुक होतं त्यावर मी भजी तळून काढलेले. पप्पांना खायचे होते भजी, त्यामुळे म्हणलं चला भजी बनवूया. तर बघू शकता वरी मस्त असं कुक झालेला. पण नेमकं माझ्याकडनं काय झालं तुम्हाला मी सांगते. तर खाली कुकच नाही झाला. आणि त्यानंतर ना बघा तुम्ही काय गंमत झाली. हे बघा केक ना खालना अख्खा कच्चा. इतकं तर डोकं फिरलं ना, तर मी परत खाल्लं ओव्हनचं म्हणजे ऑफ चालू केलं. आणि त्यानंतर ना केक झालेला आहे. तर केक खूपच मस्त झालेला.